विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. तुम्ही म्हणत असाल, सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमचा सगळा अभ्यासक्रम झाला. स्कॉलरशिपचं भाग 1, भाग 2 हे संपूर्ण पुस्तक सोडवणं झालं. आणि हो, असं सोडवणं झालेलं आहे की त्यामधला कोणताही प्रश्न जर तुम्ही आम्हाला विचारला तर त्याचं उत्तर आम्हाला येईल. वा, असं जर झालं असेल ना तर तुमचं खूप खूप अभिनंदन, बेस्ट. मग आता पुढं काय? तर तुम्ही म्हणताल, सर आम्ही प्रश्नपत्रिकाही सोडवल्या. वेळोवेळी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही 2017 पासूनच्या प्रश्नपत्रिका होत्या त्याही आम्ही सोडवल्या. 2017, 2018, 2019, 20, 21, 22, 23 इथपर्यंतच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आम्ही सोडवल्या. आणि हो, त्या प्रश्नपत्रिकेमधला कोणताही प्रश्न जर तुम्ही आम्हाला विचारलात तर आम्हाला येईल बरं का, असं तुम्ही म्हणताल. वा, जर तुमचं पुस्तकही पूर्ण सोडवणं झालं आहे आणि बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याही तुम्ही सोडवल्या असतील तर वा, खूप छान. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आता पुढं काय? तर तुम्ही म्हणताल, सर आमचं नवनीत सराव संच हा सुद्धा संपूर्ण सोडवणं झालेला आहे. त्याच्यामध्ये जेवढे काही प्रश्न होते, मराठी, गणित, इंग्लिश, बुद्धिमत्ता, हे सगळं सोडवलं आहे आम्ही. आणि हो, त्याच्यातला कोणताही प्रश्न विचारा, आम्हाला उत्तर येतं आहे. आम्ही त्या 10 प्रश्नपत्रिकासुद्धा 11 प्रश्नपत्रिकासुद्धा सोडवल्या. वा, खूप छान. म्हणजे तुमचं पुस्तक झालं, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका झाल्या, सराव संचसुद्धा झाला. बेस्ट, खूप छान. मग तुम्ही सांगताल, सर आम्ही त्याच्याही पुढं आम्ही आणखीन 30 ते 40 प्रश्नपत्रिका आम्ही सोडवल्या आहेत. अरे वा, हे तर फारच जबरदस्त आहे ना रे. खूप छान, मला आनंद वाटला. पण एक लक्षात घ्या बाळांनो, तुम्ही किती प्रश्नपत्रिका सोडवल्या ते महत्त्वाचं नाही आहे, तर जितक्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या ना, त्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेमधील चुकलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला लक्षात आली का? चुकलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही समजून घेतलात का? हे महत्त्वाचा भाग आहे. समजलं बालमित्रांनो? त्याच्यामुळं पेपर सोडवा आणि पेपर सोडवल्यानंतर चुकलेले प्रश्नसुद्धा तुम्ही सगळे समजून घ्या. काय म्हणलात? ते पण झाले? अरे अरे, अभ्यास कितीतरी करतात तुम्ही. सगळं झालं. वा, मग आता तुम्हाला, तुमच्या पालकांना मला एक सांगायचं आहे, जर तुमचा सगळा अभ्यासक्रम झाला असेल, अरे तर थांबू नका, जा पुढं. तुम्ही आहेत 5वीचे, पण 6वीचे गणितं सोडवा. 6वीचे पुस्तकातले सगळे गणितं. रिकामा वेळ आहे. आणि तुमचा जर 5वीचा स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम झाला असेल, तुमच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या झाल्या असतील, 5वीचा वर्गातलाही गणिताचा अभ्यास, मराठीचा अभ्यास, इंग्लिशचा अभ्यास हा पूर्ण झाला असेल, थांबू नका, पुढं जा. जरी 5वीला असताल, सोडवा 6वीच्या प्रश्नपत्रिका. जरी 5वीला असताल तर सोडवा 8वी स्कॉलरशिपचे गणितं. थांबू नका. समजलं? आता पुढं काय करायचं ह्याचं उत्तर मिळालं. ज्यांचा ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांनी पुढं 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 जात राहा. सत्कारने तुमचा वेळ घाला, थांबू नका. लक्षात आलं? आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, नेवर सेलिब्रेट टू अर्ली. कधीही तुम्ही अगोदर मी जिंकलोय म्हणून सेलिब्रेशन करू नका. ओके मुलांनो, थँक्यू.